इथे मंकी आहे पाठी. बजरंगबली की जय. जय श्रीराम. थकलो आम्ही सगळे येतात ते पाठवून. रोज सकाळी उठली आणि मी ब्रेकफास्ट केला. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ. जेवण एवढा अफलातून होता ना की खाऊन मजा आली. चहा, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आणि पप्पा. काय बोलतात? काय नाही निवडलं, चांगला आहे ब्रेकफास्ट. आम्ही निघतोय संभाजीनगरमधून. लेट्स गो. बीजेपी है ये एरिया में. इकडे कुछ तो चल रहा है. साहित्य मेळावा. आम्ही चाललो आहे बसकडे आणि मस्त ऊन आलंय, जास्त कडक नाही आहे. कोणता हवाय वायू? हाय, नमस्ते, शुभप्रभात. डे 3. गळा थोडा बसलेला आता नीट झाला आहे आणि ही माझी प्लेयर नंबर 2 आहे. हर ट्रिपवर मला 1-2 प्लेयर्स घ्यावेच लागतात. मी स्वस्तवाले वापरते कारण मी ते खूप हरवते. मी त्याला पकडताना प्लीज अजून ड्रायव्हिंग सुरू नाही झाली. आणि हा वायू आम्ही एक बनवून घेतला आहे. आणि पप्पा तुम्ही ॲक्च्युली हे घाला. त्यांना घेतलेले प्लेयर्स त्यांनी पण गाडी सोडली आणि माझी तर हरवली. आणि इकडे गर्दी धक्काबुक्की करून आम्ही आलोय आत. आणि तिकीट आहे, किती आहे तिकीट प्रिन्स? 40 रुपये पर पर्सन. 5 रुपये नाही का पप्पा? हॅलो. फॉरेनर्स पण येतात आणि मॉन्क पण. काहीतरी बोला आपा. हॅलो. कुठे चाललो आपण? केबमध्ये अजंठा. अजंठा लेणी. ड्रायव्हर आला आणि आम्ही इथून निघतोय. वर्ल्ड हेरिटेज अजंठा केव्स. कॉलर नीट करा अप्पा. आणि हे लोक पुढे पोचलेत. जय हिंद. वायू चालेल बघ. सॉक्स घातलेत आपण. फुल रेडी आहे. छान ऊन निघालं आहे. वायूचा लंच ब्रेक आहे. आम्ही इकडे थांबलो आहे आणि या स्टेप्स चढून वर जायचं आहे. एकदम स्टीप आहे चढण. थकलो आम्ही सगळे येतात ते पाठवून. वायू आणि पप्पांना खाली सोडलं आहे. अजून खूप चालायचं आहे. एक आंटी बोलते जेजुरीची आठवण आली, बट दिस इज अनलाईक जेजुरी. जय श्रीराम. जय सियाराम. जय सियाराम. ही नदी आहे सुकलेली आणि तिथे जायचं आहे आम्हाला. आणि हे लोक चालतात. इथून आम्ही एंट्री केली आणि ही पूर्ण लाईन आहे आज जायला. कुठे पण जा, खूप मोठी रांगच आहे. केव नंबर 1, 2, 16, 17 सर्वात मोस्ट फोटोजेनिक केव्ज आहेत. तर इकडे केव 1च्या बाहेर खूप मोठी रांग आहे, तर आम्ही पुढे चाललो. केव क्रमांक 2 इथे पण खूपच जास्त लांब रांग आहे, तर आम्ही हे पण स्किप केलं. गर्दी खूप आहे. सॅटर्डे संडे तर खूप लोक आहेत तिकडे. सगळीकडे खूप खूप लोक आहेत. आणि काल आम्ही तिकडे पण जाणार होतो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग ते आहे इकडे. आणि त्या मंदिरात पण आम्ही नाही गेलो, पण ती रांग मंदिरातून निघून ती रस्त्यावरून बस स्टँडपर्यंत, म्हणजे त्या रांगेतून लोकांना दर्शन घ्यायला ऑलमोस्ट 7-8 तास लागतील. एवढी मोठी रांग होती. आणि आमचं काय सेटिंग नाही कोणासोबत, तर आम्हाला वाटलं की काय करणार, म्हणजे कोण पुजारी वगैरे माहीत असतं आणि पैसे वगैरे देऊन जाता आलं असतं तर आम्ही ते केलं असतं, पण आम्हाला आमची ओळख नव्हती. तर तो सीन आहे. तर आता मी चाललो आहे
आम्हाला आता मेन जायचं आहे 16-17. आम्ही गुगल पण केलं आहे, प्रिन्सने ब्लॉग्स पण बघितले. तर मेन एकदम फोटोजेनिक जे आहे, जिथे छान छान फोटोज येणार आणि सुंदर सगळं शिल्प कला आणि ते सगळं आहे, ते आहे 1, 2, 16 आणि 17. आणि इथला व्ह्यू बघा गाईज, किती सुंदर व्ह्यू आहे. ते लोक आतमध्ये ओरडतात आहे. आम्ही पुढे आतमध्ये लोक गेले ना, तिकडे अंधार आहे ना, तर तिकडे ओ आ ऊ करून जोरजोरात ओरडतात आहे. आणि तेच का बाहेर वॉर्निंग होतं की आतमध्ये जाऊन आरडाओरडा नाही करायचा आहे आणि कोणाच्या कॉन्सेंट बघेल त्यांचे फोटो आणि व्हिडिओ नाही काढायचे आहेत. आणि तेच इंडियन सिविक सेन्स. आम्ही एक मिसलेनियस गुफामध्ये चाललो. इकडे गुफा क्रमांक नाही लिहिला आहे. आणि पण आतमध्ये हे बुद्धाची मूर्ती आहे. ही गुफा क्रमांक 8 आहे. प्रिन्स, तुला कळतंय काय, एक एक गुफा चालली आणि 16-17 तिकडे एकदम एंडला आहे. 16-17 एकदम एंडला आहे. आम्ही फायनली गुफा क्रमांक 10 मध्ये चाललो. ही केव क्रमांक 13 आहे. अजून थोड्या 3च केव्स आहेत. बुद्धाची मूर्ती इथे फुल गर्दी झाली आहे. आम्ही चाललोय 16-17च्या डिरेक्शनमध्ये. किती सुंदर पॉन्ड आहे. आणि आम्ही चाललो वरती, खूप गर्दी आहे. आमच्या पाठून शाळेची एक लाईन येते. ही पाठची लाईन, ही पुढची लाईन. ही कोणती आहे रे? हां, इथे आपल्याला जायचं आहे. इथे आतमध्ये डाईंग प्रिन्सेस आहे. हे करून परत जाऊया. ही आतमध्ये मूर्ती आहे. आणि आम्ही बाहेर चाललोय. मध्ये आम्ही चाललोय. हे आम्ही लेणी 17 मध्ये आहोत. आणि इकडे बघा, सगळीकडे इकडे पेंटिंग बनवलेले. वाव, हे बघ, काहीतरी लिहिलंय. किती छान. तू दाखवतोय, तू एकदम चांगलं काम करतोय प्रिन्स. तुला पुण्य मिळेल. अरे 2 मिनिटं ना, 2 मिनिटं थांब ना. आपण चाललो. हां, अरे हे सगळं नीट प्रिझर्व करायला व्हायचं वाटतं तुला. केलं ना लोन, इथे अलाउड नाही केलं ना. पण याच्यावर काहीतरी लेप वेप लावायला हवा ना, प्रोटेक्शनसाठी. तुला कसं माहिती? म्हणून तर असं दिसतं सफेद चित्र काढले. तेव्हा त्याच्या घोड्याची स्टोरी आहे, त्याचा राज्य. हां रे, आम्हाला याची गरजच नाही गाईडची. तूच मला गाईड करतोस. चला, झालं का? गाईड आपण केलेलं आहे. चला, आमच्यासोबतच गाईड आहे ॲक्च्युली. प्रियस, आम्हाला सांग माहिती ते. हे इथे त्याच्या लहानपणाची स्टोरी आहे. मला लहानपणाचे फोटोज आहे सगळे, त्याच्या आईसोबतचे. हां, बरोबर. तेव्हा ते थोडं त्याच्यावर मिडल एजचं आहे स्टोरी. तिथे तो हिच्यासोबत आहे म्हणजे त्याच्यावर. छान आहे. फॉरेनर्स पण आले. 17 मधून आम्ही निघालो. पुढे आम्ही जात नाही आहे. आणि हा व्ह्यू बघा किती छान. बापरे, मला तर चक्कर येते बघून. आता आम्ही आहोत अजंठा केव्समध्ये. महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळ वाघोर नदीच्या काठावर असलेल्या 30 रॉक कट बौद्ध गुफा आहेत, ज्या बौद्ध कथा, बुद्धांचे जीवन आणि तत्कालीन कला दर्शवतात. युनेस्कोने 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. सोमवारी हे बंद असतं आणि आज संडे आहे. बुद्धांचे जीवन, जातक कथा आणि तत्कालीन जीवनशैली दर्शवणारी सुंदर चित्रे इथे बघायला मिळतात. 1919 मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी त्याचा शोध लावला या गुफेचा. आणि या गुफा 2000 वर्षापूर्वीच्या आतमध्ये एकदम सुंदर सुंदर पेंटिंग्स बनवल्यात. आता आम्ही खूप थकलो आहे आणि आम्ही परत निघालो. लेट्स गो. ज्या गुफा आहेत, गुफा नंबर 16, 17, 26, 21 या सातवान नावाचे जे राजे होते त्यांनी बनवल्या. त्याच्या सुरुवातीच्या ज्या 1 ते 8 आहेत त्या गुप्ता नावाचे जे राजे होते त्यांनी बनवले. अच्छा, खूप छान, थँक्यू.
लेणी क्रमांक 8च्या इथे पाणी प्यायला आहे गाईज, तुम्ही आलात तर FYI. गुफा केव नंबर 9च्या इकडे मी उभी आहे आणि खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त गर्दी. इकडे सुट्टी आहे सॅटर्डे संडे, तर पूर्ण जगातले लोक फिरायला आली आहेत आणि इकडे एवढी गर्दी आणि एवढा धक्काबुक्की होती आहे ना. आणि इंडियन सिविक सेन्स बोलतात ना, काहीच नाही. रांगेची शिस्त पाळा आणि जाऊन द्या छोट्या मुलांना पुढे, काहीच नाही. म्हणजे मला हेच कळत नाही की लोकांमध्ये बेसिक मॅनर्स का नाही जगामध्ये. आणि मला तर म्हणजे असं पर्सनल स्पेसमध्ये कोणाला ना माझं डोकं फिरतं आणि खूप लोकांना मला ओरडावं लागलं, जे मला आवडत नाही. कारण माझ्या जवळ आलेलं मला आवडत नाही. आणि बायकांना पण वाटतं की ते एकदम चिटकून उभे राहिले तर इट्स ओके, बिकॉज मुलगी मुलगीच्या बाजूला उभी राहू शकते असं. पण मला आवडतच नाही हा प्रकार. तर खूप इरिटेटिंग गोष्ट आहे ही. आणि आता इकडे ऊन आहे, काल ऊन लागत नव्हतं, आज थोडं ऊन लागतं आहे, घाम यायला लागला आणि सगळे पुढे निघून गेलेत. ती 2 मिनटं थांबली आहे, खूप तहान लागली आहे. पाण्याची बॉटल पप्पांसोबत खाली आहे, तर आता आम्ही खाली जाऊन पाणी पिऊ आणि निघू. आणि आम्ही गोष्ट ही आहे की आम्ही 2 तास तिथून निघालो आम्ही, तर 2 तास इकडे यायला लागले. आता परत 2 तास आम्हाला परत जायला लागणार आणि मग तिथून आम्ही समुद्री महामार्गाद्वारे निघणार, ज्याला 5-6 तास लागतील. आणि उद्या सकाळी 4 वाजताची माझी फ्लाईट आहे, तर मला रात्री 1 वाजता उठायचं. तर मी बस विचार करते की लवकर गेली तर ॲटलिस्ट 1-2 तास झोपेन. तर छान होती आमची ट्रिप. आणि या ट्रिपमध्ये मी रोज सकाळी उठली आणि मी ब्रेकफास्ट केला. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ या गोष्टीवर. आणि घसा बसला आहे फुल. तर आता मी निघतो परत. आणि गर्दी आहे सगळीकडे, खूप लोक आहेत. पण छान छान ट्रिप झाली, मला खूप मजा आली संभाजीनगरमध्ये. आणि एकदम छान जागा आहे. आणि मला माहीत नाही का, पण मी जेव्हा पण उठते आहे ना, मी विचार करते आहे की इंडिया किती वेळ पाठी आहे. मला माहीत नाही, मी बॅक टू बॅक 2-3 इंटरनॅशनल फ्लाईट्स केली आहे, त्यामुळे कदाचित असेल. पण इकडे झोप पण मला छान आली. काल मी झोपलेली ना, तर पप्पा बोलत होते ते रात्री 2-3 वेळा ते उठले, तर मी लिटरली घोरत होती. म्हणजे मी एवढ्या गाढ झोपेत गेली, कारण आम्ही खूप चालतो आहे आणि खूप छान आहे यार, मजा आली एकदम. आमच्या सगळ्या पिकनिक मस्त असतात. तर आता आमचा परतीचा रस्ता सुरू झाला आहे. सो लेट्स गो. इथे मंकी आहे पाठी. बजरंगबली की जय, जय श्रीराम. एक्झिट इथून आहे. हां चल बेस्ट रस्ता आहे हा, फुल खाली. पण हा पुढे जाऊन आपला युटर्न आहे ना. ही नदी पूर्ण सुकली आहे. लोक तिथे चाललेत, लोक तिथे आहेत आणि लोक तिथे नदीच्या काठी पण आहेत. आम्ही स्टेप्सने चढून आलेलो आणि आम्ही आता इथून उतारावरून खाली चाललो आहे. मुरमुरे खातो आम्ही आणि व्ह्यू एन्जॉय करतो. टायगर कुठे वायू? टायगर कसं करतो? येस, गुड जॉब. मॉर्निंग में बोला था जस्ट विजिट कर लो. हमारे पास पैसा ही नहीं है भाई विजिट करने. वो बोला था मॉर्निंग में, बोला तो क्या हमने कमिटमेंट नहीं दे दी ना कि हम आएंगे. नाश्ता लंच 2:30 बजे. ते बघ ड्रीम कॅचर्स. बापरे किती जोरात ओरडला तो. ड्रीम कॅचर्स. हे मार्केट इथलं शॉपिंग प्लाझा, अजंठा शॉपिंग प्लाझा. हे बघा वायूची मम्मा. वायू, व्हील्स ऑन द बस गोज राउंड अँड राउंड. वायू, व्हील्स ऑन द बस गोज राउंड अँड राउंड. आम्ही तिथून निघालो आणि तिथून 5 मिनिटावर सागर धाबा आहे, तिथे आम्ही आलो आहे. आणि आता वाजले दुपारचे 3:30. थोडं शेड्यूलच्या पाठी आम्ही, मी जसं सांगितलं मला घरी लवकर जायचं आहे आणि 2-3 तास झोपायचं आहे. आणि आवाज पण माझा ऑलमोस्ट ठीक व्हायला आला आहे. अजून मी जास्त बोलत नाही आहे, कारण मला आता फ्लाईटवर जाऊन अनाऊन्समेंट्स पण करायचे आहेत. तर ती गोष्ट आहे. तर घरी जाऊन थोडे गरम पाण्याच्या गुळण्या करेन आणि मी झोपेन. आणि आम्ही मटन चिकन असे 2-3 आयटम मागवले. पंजाबी मटन थाली आणि बटर चिकन आणि बटर नान आणि लस्सी असं सगळं मागवलं आहे. ते आता येईल तर आम्ही ते खाऊ आणि निघू. इथे लिहिलं दारू पिणं सक्त मनाई आहे. क्लीन आहे एकदम पप्पा. हे आता गार्लिक नान. हे काय आहे?
हे वाव किती सुंदर आहे. हे बटर चिकन आलंय. प्रिन्स हा पैकी किती 7 पप्पा? 6 आम्ही इकडे जेवून निघतोय आता आणि दुपारचे ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत आणि इथलं जेवण एवढं अफलातून होतं ना की खाऊन मजा आली. पोट भरून जेवलो. हे अजंठा केव्सपासून ऑलमोस्ट 9 किलोमीटर म्हणजे 15-16 मिनटं दूर आहे. पण 3 दिवसामध्ये आम्ही जे जेवलं आहे ना त्याच्यापैकी मी बोलेन की या हॉटेलला मी फुल 10 on 10 देते. मटनची डिश होती ती एवढी यम होती ना, असं कापसासारखं मटन होतं, तोंडात फुल मेल्ट झालं आणि ते मटन खिचडीमध्ये कालवून वायूला खायला घातला आणि त्याला पण खूप मजा आली. तर मस्त जेवण होतं, खूप मजा आली. आणि हे बघा हे आहे सागर रेस्टॉरंट. तर आता मी इकडून निघतोय. आता सगळे पॅकअप वगैरे करतात, ते बिल वगैरे पे करायचं आहे आणि आमचा परतीचा रस्ता आहे मुंबईला. 6-7 तास लागणार आहेत मुंबईला जायला आणि मला तेच टेन्शन आहे की मला झोपायचं आहे जाऊन, की मला उद्या 6-7 तासाची रियाद बॅक फ्लाईट ऑपरेट करायची आहे. तर म्हणून मग आता टेन्शन आहे की लवकर पोहोचू आणि 2 तास जरी झोपायला मिळतील ना तरी ते थोडं पॉवर नॅपसारखं होईल. शेतात या वॉशरूममध्ये जावं लागतं आहे. लफड़ा हुआ है और यहाँ पे डेटिंग एंड स्प्रे पेंटिंग भी है. डेटिंग का ऐप है एक्चुअली. ट्रैफिक जाम. भाग्यश्री हैशटैग किधर लिखा है? अरे हाच आहे. अरे बघ ना हॉटेल भाग्य. Wheels on the bus goes round and round. आम्ही इकडे श्री हॉटेल स्वामी समर्थ मध्ये आम्ही थांबलोय चहा कॉफी प्यायला आणि इथून दाखवत आहे 5 तास टू मुंबई म्हणजे 11 तर वाजणार घरी जायला आणि 1 वाजता मला उठायचं आहे. तर मला वाटतं मला झोपायला मिळेल. थोडं अनपॅकिंग करेन आणि मग बघेन. 1 तास मी पॉवर नॅप घेईन आणि आता चहाची ऑर्डर दिली आहे आणि काय व्ह्यू आहे. हां थँक्यू. कॉफी घे श्री. आगे वाले को फर्क भी नहीं पड़ रहा है, उसको टक्कर मारा. वो तो अपना चिल मार के चला गया ट्रक वाला. अरे इसे ब्रेक ही नहीं लगा, वजन इतना